नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का की एखादी व्यक्ती आधी तुमच्याशी खूप बोलायची, तुमच्या प्रत्येक मेसेजला लगेच रिप्लाय द्यायची, पण अचानक तिने तुम्हाला इग्नोर करायला सुरुवात केली. तुम्ही मेसेज करता पण रिप्लाय येत नाही, कॉल करता पण कॉल उचलला जात नाही, सोशल मीडियावर तुमच्या स्टोरी पाहिल्या जातात पण तुमच्याशी बोलण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळ उपलब्ध नसतो. अशा वेळी आपल्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, मी नेमकं कुठे चुकलो, मी नेमकं काय केलं आहे की समोरची व्यक्ती मला इतकं इग्नोर करत आहे. पण सायकॉलॉजी सांगते की प्रत्येक वेळी समोरची व्यक्ती तुम्हाला इग्नोर करते याचा अर्थ तुमच्यात काहीतरी कमी आहे असं अजिबात होत नाही. अनेकदा त्यामागची कारणं पूर्णपणे वेगळी असतात. मानसशास्त्रात एक संकल्पना आहे, फंडामेंटल ॲट्रिब्युशन इरर. याचा अर्थ असा आहे की आपण इतरांच्या वागण्याचं कारण त्यांच्या स्वभावात शोधतो, पण प्रत्यक्षात त्यामागे परिस्थिती असते. उदाहरणार्थ, तुमच्या मित्राने तुमच्या मेसेजला उत्तर दिले नाही, लगेच तुम्ही विचार करता तो मला महत्त्व देत नाही, पण कदाचित तो तुमच्या कामाच्या तणावात असेल, घरी काही समस्या सुरू असतील किंवा मानसिकदृष्ट्या तो खूप जास्त थकलेला असेल. आजच्या जगात प्रत्येक व्यक्तीवर प्रचंड ताण आहे. करिअर, शिक्षण, नातेसंबंध, आर्थिक समस्या, सोशल मीडियाचा दबाव, या सगळ्यांमुळे अनेक लोक नकळत इतरांपासून थोडं अंतर ठेवतात. मात्र याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळी कारण परिस्थितीच असते. काही वेळा आपल्या काही सवयीही लोकांना आपल्यापासून दूर जाण्यास भाग पाडतात. आता उदाहरणार्थ पाहायला गेलं तर कल्पना करा की तुमचा एक मित्र आहे जो प्रत्येक वेळी फक्त स्वतःच्या समस्या सांगतो. तुम्ही काही बोलायला गेलात की तो पुन्हा स्वतःबद्दल बोलायला लागतो. सुरुवातीला तुम्ही त्यांचं ऐकता, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करता, पण काही दिवसांनी तुम्हालाही त्या व्यक्तींशी बोलण्याचा कंटाळा येऊ लागतो. हे का होतं? कारण प्रत्येक नातं हे देणं आणि घेणं या तत्वावर टिकलेलं असतं. आता सायकॉलॉजीमध्ये याला रेसिप्रोसिटी प्रिन्सिपल म्हणतात. जर एका व्यक्तीकडून सतत प्रेम, वेळ, लक्ष आणि समजूतदारी मिळत असेल आणि दुसरीकडे फक्त व्यक्ती काहीच देत नसेल, तर ते नातं हळूहळू कमकुवत होऊ लागतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मेंदूला सकारात्मक लोकांमध्ये राहायला खूप जास्त आवडतं, कारण की मेंदूला सारखं डोपामाइनची खूप जास्त गरज असते. आता याचा अर्थ कायम हसतमुख राहावं असा नाही, पण सतत तक्रारी करणाऱ्या, प्रत्येक गोष्टीत नकारात्मक विचार करणाऱ्या किंवा प्रत्येक वेळेस स्वतःला बळी दाखवणाऱ्या व्यक्तींपासून लोक नकळत दूर जातात. याचं कारण म्हणजे इमोशनल कॉन्टॅजिन, म्हणजेच भावना संसर्गासारख्या पसरतात. जर एखादी व्यक्ती सतत नकारात्मक असेल तर तिच्यासोबत राहणाऱ्यांचाही मूड खराब होतो. त्यामुळे लोक अशा व्यक्तीशी कमी संवाद साधू लागतात. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जर एखादी व्यक्ती तुम्हाला काही दिवस रिप्लाय देत नसेल तर लगेच ती मला आवडत नाही असा निष्कर्ष काढत बसू नका, कारण आपल्या मेंदूला नकारात्मक निष्कर्ष पटकन काढण्याची सवय असते. याला निगेटिव्ह बायस म्हणतात. आता उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने तुमच्याशी 10 वेळा चांगलं वागलं आणि एकदाच दुर्लक्ष केलं तरी आपला मेंदू त्या एका दुर्लक्षावरच जास्त केंद्रित करतो. म्हणूनच कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी स्वतःला 3 प्रश्न विचारा. पहिला प्रश्न, ही व्यक्ती सध्या कोणत्या परिस्थितीतून जात आहे? आता दुसरा प्रश्न, मी खरंच काही चुकीचं वागलो आहे का या व्यक्तीसोबत? आणि तिसरा प्रश्न, मी पुरावा नसताना फक्त अंदाज लावत आहे का? या 3 प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं मिळाली तर अनेक गैरसमज टाळता येतात. आता लक्षात ठेवा, प्रत्येक इग्नोर करण्यामागे द्वेष असतोच असं नाही. कधी परिस्थिती कारणीभूत असते, कधी व्यक्तीचा स्वभाव, तर कधी आपल्या काही न कळत झालेल्या चुका कारणीभूत असतात. आपण पाहिलं की प्रत्येक वेळी लोक तुम्हाला इग्नोर करतात, याचा अर्थ तुमच्यातच काहीतरी कमी आहे असं नसतं. पण आता प्रश्न असा आहे की असं कोणतं वर्तन आहे ज्यामुळे लोक नकळत तुमच्यापासून दूर जाऊ लागतात. आता सायकॉलॉजी सांगते की अनेकदा आपण स्वतःलाच कळत नाही, पण आपल्या काही सवयी लोकांना अस्वस्थ करतात. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला तुमच्या सहवासात आरामदायक वाटत नाही, तेव्हा ती हळूहळू अंतर ठेवू लागते. सर्वात पहिली चूक म्हणजे सतत स्वतःबद्दल बोलणं. कल्पना करा की तुम्ही एका मित्राला भेटलात. तुम्ही त्याला विचारलं, कसा आहेस?
पण पुढची 20 मिनिटं फक्त तुम्हीच तुमच्या आयुष्याबद्दल, तुमच्या समस्या, तुमच्या यशाबद्दल बोलत राहिलात. शेवटी त्याला स्वतःचं काहीच बोलण्याची संधी मिळाली नाही. आता हॉवर्ड विद्यापीठातील काही संशोधनानुसार लोकांना स्वतःबद्दल बोलायला आवडतं. जेव्हा समोरची व्यक्ती आपले लक्षपूर्वक ऐकते तेव्हा मेंदूमध्ये आनंदाशी संबंधित भाग सक्रिय होतात. म्हणूनच जो व्यक्ती ऐकतो तो लोकांना जास्त आवडतो आणि जो फक्त बोलतो त्याच्यापासून लोक हळूहळू दूर जातात. आता दुसरी मोठी चूक म्हणजे प्रत्येक गोष्टीत नकारात्मकता शोधणं. अशा व्यक्ती तुम्ही नक्की पाहिल्या असतील. काहीही चांगलं घडलं तरी त्यांना त्यात वाईटच दिसतं. हवामान चांगलं असलं तरी त्यांची तक्रार असते. नोकरी मिळाली तरीही त्यांची तक्रार असते. सुट्टी मिळाली तरीही त्यांची तक्रारच असते. आता सुरुवातीला लोक त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात, पण काही काळानंतर त्यांना जाणवतं की या व्यक्तीसोबत बोलल्यानंतर स्वतःचाही मूड खराब होतो. सायकॉलॉजीमध्ये याला इमोशनल कॉन्टॅजिन म्हणतात. भावना संसर्गासारख्या पसरतात. जर तुम्ही सतत नकारात्मक असाल तर तुमच्यासोबत असणाऱ्या लोकांचाही मूड नकारात्मक होऊ शकतो. आता त्यामुळे ते नकळत तुमच्यापासून अंतर ठेवतात. आता तिसरी चूक म्हणजे लोकांच्या वैयक्तिक मर्यादा न समजणं. आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती काही ना काही कामामध्ये व्यस्त असते. कोणीतरी ऑफिसमध्ये असतो, कोणीतरी अभ्यासात, तर कोणीतरी मानसिक तणावातून जात असतो. अशा वेळी जर तुम्ही एखाद्याला 5 मिनिटात 10 मेसेज पाठवले, 3 वेळा कॉल केले आणि रिप्लाय न आल्यावर तू बदललास किंवा तुला माझी किंमत नाही असं म्हणायला सुरुवात केली तर समोरच्या व्यक्तीवर अनावश्यक दबाव निर्माण होतो. आता नात्यांमध्ये प्रेम जितकं महत्त्वाचं आहे तितकंच स्पेस म्हणजेच वैयक्तिक वेळही महत्त्वाचा असतो. आता त्याच्यातली चौथी चूक म्हणजे विश्वास तोडणं, ट्रस्ट लॉस्ट करणं. समजा तुमच्या मित्राने तुम्हाला त्याचं एखादं वैयक्तिक गुपित सांगितलं आणि काही दिवसांनी तुम्ही तेच गुपित दुसऱ्या व्यक्तीला जसं सांगून दिलं. कदाचित तुम्हाला ते फार मोठं वाटणार नाही, पण त्या व्यक्तीच्या दृष्टीने तो विश्वासघात असतो आणि हे सर्रास घडतं मैत्रीमध्ये. सायकॉलॉजी सांगते की विश्वास तयार व्हायला अनेक महिने, वर्ष लागतात, पण तो तुटायला फक्त एक क्षण लागतो. म्हणूनच लोक अशा व्यक्तींपासून दूर राहणं पसंत करतात ज्यांच्यावर त्यांना विश्वास ठेवता येत नाही. 5वी आणि सर्वात धोकादायक चूक म्हणजे सतत मान्यता, व्हॅलिडेशन मागणं. मी कसा दिसतो, मी ठीक बोलतो ना, तुला माझ्यावर राग नाही ना, तू अजून माझा मित्र आहेस का नाहीस याचं कन्फर्मेशन मागणं. अशा प्रकारचे प्रश्न अधूनमधून विचारणं स्वाभाविक आहे, पण प्रत्येक संवादात जर तुम्हाला दुसऱ्याकडून खात्री हवी असेल तर ते नात्यावर ताण आणू लागतं. आत्मविश्वास नसलेली व्यक्ती प्रत्येक छोट्या गोष्टीत दुसऱ्याची मान्यता शोधते आणि काही वेळानंतर समोरची व्यक्ती मानसिकदृष्ट्या थकते. म्हणूनच सर्वात आधी स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, लोक परिपूर्ण व्यक्तींना शोधत नाहीत, ते अशा व्यक्ती शोधतात ज्यांच्यासोबत त्यांना सुरक्षित, शांत आणि खूप जास्त आनंदी वाटतं. जर तुमच्या सहवासामुळे एखाद्या व्यक्तीला सतत ताण, अपराधीपणा किंवा दबाव जाणवत असेल तर ती व्यक्ती हळूहळू तुमच्यापासून दूर जाण्याची शक्यता वाढते. मात्र याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वतःला पूर्णपणे बदलून टाकावं. फक्त अशा सवयी ओळखा ज्या नात्यांना कमकुवत करतात आणि त्यावर काम करा. आपण पाहिलं की आपल्या काही सवयींमुळे लोक न कळत आपल्यापासून दूर जाऊ शकतात. पण आजच्या काळात सर्वात जास्त त्रास देणारा प्रश्न कोणता असेल तर तो म्हणजे त्याने माझा मेसेज पाहिला पण रिप्लाय का दिला नाही. जेव्हा एखादी व्यक्ती तुमचा मेसेज सीन करते आणि तरीही उत्तर देत नाही, सीन करून जस्ट सोडून देते, तेव्हा आपल्या मनात लगेच नकारात्मक विचार सुरू होतात. त्याला माझ्याशी बोलायचं नाही का, मी काहीतरी चुकीचं बोललो का, तो आता मला महत्त्व देत नाही का. पण सायकॉलॉजी सांगते की सीन म्हणजे इग्नोर असंच असतं. हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या, आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलवर दिवसाला शेकडो नोटिफिकेशन येतात.
व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक, टेलिग्राम, ईमेल आणि इतर अनेक ॲप्समुळे मेंदूवर सतत माहितीचा मारा होत असतो. यालाच मानसशास्त्रात इन्फॉर्मेशन ओव्हरलोड म्हणतात. जेव्हा मेंदूवर खूप माहितीचा ताण येतो तेव्हा तो महत्त्वाच्या गोष्टींनाच प्राधान्य देतो. अनेक वेळा लोक मेसेज वाचतात, मनात उत्तर द्यायचं ठरवतात, पण दुसऱ्या कामात व्यस्त झाल्यामुळे ते तिथे विसरून जातात. याचा अर्थ ते तुम्हाला मुद्दाम इग्नोर करत आहेत असा होत नाही, पण काही वेळा रिप्लाय न देणं हा जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय असू शकतो. आता उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती प्रत्येक वेळी फक्त गरज असली की मेसेज करत असेल, बाकीच्या वेळी कधीच संपर्क करत नसेल, तर समोरची व्यक्ती हळूहळू त्या संवादापासून दूर जाऊ लागते. कारण प्रत्येक नातं हे परस्पर सहभागावर टिकलेलं असतं. आता आणखी एक कारण म्हणजे इमोशनल एक्झॉशन, म्हणजेच भावनिक थकवा. आपण माणूस एक्झॉस्ट होतो असं म्हणत नाही का? काही लोक प्रत्येक मेसेजमध्ये खूप तक्रारी, रडगाणं आणि नकारात्मक भावना व्यक्त करतात. सुरुवातीला समोरची व्यक्ती त्यांना आधार देते, पण कालांतराने तिलाही मानसिक थकवा जाणवू लागतो. म्हणूनच ती मेसेज पाहूनही उत्तर देणं टाळते. याचा अर्थ ती वाईट व्यक्ती आहे का असं नाही. कधीकधी प्रत्येकाला स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागते. आता आणखी एक मनोरंजक मानसशास्त्रीय संकल्पना पाहूया. तिला म्हणतात अव्हेलेबिलिटी बायस. कायम अवेलेबल राहणं. जेव्हा एखादी व्यक्ती ऑनलाईन दिसते तेव्हा आपल्याला वाटतं की ती मोकळी आहे आणि तिने लगेच मला उत्तर द्यायला हवं. पण ऑनलाईन असणं म्हणजे ती व्यक्ती फक्त तुमच्याशी बोलत आहे का असं नसतं. कदाचित ती ऑफिसचं काम करत असेल, एखादा महत्त्वाचा ईमेल वाचत असेल, कुटुंबासोबत वेळ घालवत असेल किंवा फक्त सोशल मीडिया स्क्रोल करत असेल तिच्या मेंदूला डोपामाइन मिळण्यासाठी. म्हणूनच ऑनलाईन आहे म्हणजे रिप्लाय द्यायलाच हवा ही अपेक्षा वास्तववादी नसते. आणखी एक गोष्ट लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं ठरतं. काही लोकांना संवाद करण्याचा स्वभावच वेगळा असतो. ते रोज मेसेज करण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून किंवा कधीतरी निवांत बोलणं पसंत करतात. याचा अर्थ त्यांना तुमची काळजी नाही असा होत नाही. मात्र जर एखादी व्यक्ती सतत वारंवार आणि जाणीवपूर्वक तुमच्या प्रत्येक मेसेजकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असेल, पण इतरांशी नियमित बोलत असेल, तर तो एक संकेत असू शकतो की ती व्यक्ती त्या नात्यात पूर्वीसारखी गुंतलेली नाही. अशावेळी सर्वात मोठी चूक कोणती? त्या व्यक्तीला वारंवार मेसेज करणं, तिला वारंवार कॉल करणं, तिला म्हणणं की तुम्हाला इग्नोर का करत आहेस वगैरे, जे काही आपले ठरलेले रिप्लाय असतात ते देणं. आणि त्या व्यक्तीला विचारणं, रिप्लाय का देत नाहीस तू वारंवार मेसेज करून? माझ्यावर राग आहे का तुझा? मी काही चूक केली आहे का? मला सांगू शकतेस का? असे सतत प्रश्न विचारल्याने समोरच्या व्यक्तीवर आणखी दबाव येतो आणि अनेक वेळा ती व्यक्ती अजून जास्त अंतर ठेवू लागते. सायकॉलॉजी सांगते की लोकांना नियंत्रणापेक्षा स्वातंत्र्य जास्त आवडतं. जेव्हा एखाद्याला सतत उत्तर देण्यासाठी किंवा संपर्कात राहण्यासाठी भाग पाडलं जातं तेव्हा त्यांचा मेंदू त्या दबावापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच जर कोणी लगेच रिप्लाय दिला नाही तर त्याचा अर्थ प्रत्येक वेळी तुमची किंमत कमी झाली असा नसतो. थोडा वेळ द्या, परिस्थिती समजून घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा आत्मसन्मान, स्वतःचा सेल्फ इस्टीम कायम जपा. सेल्फ इस्टीम कायम हाय लेवलला असला पाहिजे. नंतर दुसऱ्यांना प्रेफरन्स देणं, दुसऱ्यांना आपल्या आयुष्यामध्ये किती इन्वॉल्व करून घेणं हे असलं पाहिजे. आता काही लोक मुद्दाम इग्नोर करतात. होय, काही वेळा इग्नोर करणं ही चूक नसते, तर ते एक जाणीवपूर्वक घेतलेला त्यांचा निर्णय असतो. त्या व्यक्तीला त्यांना कटवायचं असतं. आता मानसशास्त्रामध्ये याला अनेक सायलंट ट्रीटमेंट असं म्हणतात. सायलंट ट्रीटमेंट म्हणजे एखाद्या व्यक्तीवर राग, नाराजी किंवा नियंत्रण दाखवण्याची तिच्याशी अचानक बोलणं बंद करणं. आता मेसेजला उत्तर देणं किंवा तिचं अस्तित्वच दुर्लक्षित करणं. पण प्रत्येक सायलंट ट्रीटमेंटसारखं नसतं. काही लोक शांत राहतात कारण त्यांना राग शांत करायचा असतो, तर काही लोक शांत राहतात कारण त्यांना समोरच्या व्यक्तीला शिक्षा द्यायची असते. काही लोक असे असतात, सो त्या लोकांना लक्षात घेणं तेवढंच गरजेचं असतं. आता या दोन्ही गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. समजा तुमचं कोणाशी तरी भांडण झालं आहे आणि ती व्यक्ती म्हणते मला थोडा वेळ हवा आहे, नंतर आपण शांतपणे या विषयावरती बोलूया का? हे मानसिकदृष्ट्या एक चांगलं, निरोगी, हेल्दी वर्तन आहे. पण जर ती व्यक्ती अनेक दिवस कोणतंही स्पष्टीकरण न देता गायब झाली
तुमचे मेसेज वाचूनही उत्तर देत नसेल आणि तुम्ही त्रासात आहात हे त्या व्यक्तीला माहीत असूनही ती व्यक्ती शांत राहत असेल तर हा भावनिक दबाव टाकण्याचा प्रयत्न असू शकतो. आता सायकोलॉजीमध्ये याला इमोशनल मॅनिप्युलेशन म्हणतात. आता इमोशनल मॅनिप्युलेशन म्हणजे भावनिक नियंत्रणाचं एक रूप मानलं जातं. अशा परिस्थितीत समोरची व्यक्ती काय अनुभवते ती सतत विचार करू लागते. मी काय चूक केली, मी माफी मागू का, माझ्यामुळेच हे सगळं झालं आहे का. हळूहळू तिचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. काही लोक हीच गोष्ट वापरून तुमच्या व्यक्तीवर नियंत्रण ठेवतात. आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे अवॉइडंट अटॅचमेंट. आता ही अवॉइडंट अटॅचमेंट जी स्टाईल आहे ही बालपणापासून काही लोकांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याची सवय नसते. त्यांना वाटतं की भावना बोलून दाखवल्या तर ते कमकुवत वीक दिसतील, ते खूप जास्त मित्रांच्या दृष्टीमध्ये कमकुवत ठरले जातील. म्हणून जेव्हा नातं खूप जवळचं होऊ लागतं किंवा एखादा वाद होतो तेव्हा ते चर्चा करण्याऐवजी डिस्टन्स ठेवतात, म्हणजे अंतर ठेवतात. याचा अर्थ ते तुमचा द्वेष करतात असं नेहमीच नसतं. ते त्यांच्या भावना हाताळण्याच्या पद्धतीमुळे असं वागतात. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांच्या मागे सतत धावत राहावं. लक्षात ठेवा, कायम ही एक गोष्ट लक्षात ठेवा, निरोगी नात्यामध्ये कायम संवाद असतो. कम्युनिकेशन कायम एका हेल्दी रिलेशनशिपमध्ये असतं. गैरसमज झाले तरी त्या गैरसमजावरती चर्चा होते. राग आला तरी त्याचं मला राग का आला आहे या गोष्टीचं कारण सांगितलं जातं. आता पूर्णपणे दुर्लक्ष करून एखाद्याला मानसिक त्रास देणं हे निरोगी नात्याचं लक्षण नाही आहे, तर ती एक टॉक्झिक गोष्ट असते. आता एक प्रश्न आहे, जेव्हा कोणी तुम्हाला मुद्दाम इग्नोर करतं तेव्हा तुम्ही काय करता? अनेक जण पुन्हा मॅसेज करतात, कॉल करतात, सोशल मीडियावर स्टेटस टाकतात आणि कॉमन मित्रांकडून म्हणजे माहिती काढण्याचा प्रयत्न करतात आणि हे सगळेजण सर्रास करतात. पण सायकॉलॉजी सांगते की अशा वागण्यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटू शकतं की ती तुमच्या भावनांवर सहज नियंत्रण ठेवू शकते. यामुळे परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी खूप जास्त बिघडण्याची शक्यता वाढते. आता स्वतःचा आत्मसन्मान जपण्यासाठी अगोदर शिका या सगळ्या गोष्टींमध्ये. एकदा शांतपणे संवाद साधण्याचा त्या व्यक्तीबरोबर प्रयत्न करा. जर उत्तर मिळालं नाही तर त्या व्यक्तीला वेळ द्या, पण स्वतःची किंमत करू नका. वारंवार विनवण्या करून किंवा सतत मागे लागून कोणतंही नातं टिकत नाही. कारण जे नातं फक्त एका व्यक्तीच्या प्रयत्नांवर टिकतं ते दीर्घकाळ टिकणं कठीण असतं. खरंच कठीण असतं, खूप कठीण असतं. लक्षात ठेवा की तुम्ही ज्याला तुमच्याशी बोलायचं असतं तो कायम वेळ काढतो आणि ज्याला बोलायचं नसतं तो कायम कारणं शोधतो, तुम्हाला कटवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणूनच प्रत्येक वेळी स्वतःलाच दोष देत बसू नका. कधीकधी समोरच्या व्यक्तीचं वागणं हे तिच्या स्वभावाचं, भावनिक परिपक्वतेचं किंवा परिस्थितीचं प्रतिबिंब असतं. आता तुमच्या किमतीचं नाही. आपण पाहिलं की लोक कधी परिस्थितीमुळे, कधी आपल्या काही सवयीमुळे, तर कधी मुद्दामही आपल्याला इग्नोर करतात. पण आता सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न आहे, तो म्हणजे जर लोकांनी आपल्याला इग्नोर करणं थांबवावं आणि आपली किंमत करावी तर नेमकं काय करायला हवं हे मी पुढच्या पार्टमध्ये सांगणार आहे. भेटूया पुढच्या पार्टमध्ये, कारण की हा पार्ट खूप मोठा होत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशाच दमदार विषय घेऊन आपल्या सायकॉलॉजी फॅक्ट्स मराठी या यूट्यूब चॅनलवरती. तोपर्यंत धन्यवाद.